आहे देवीचे तो कार्यक्रम आहेत महिलांचे सांस्कृतिक आणि आता मी खाली आरतीला सुद्धा चालल्यानंतर देवीची तो सुद्धा जाणार आहे। चला तर आपण जाऊया आणि बघूया आता काय काय होतंय। आजचा ब्लॉग मी थोडाफार तरी मी करते। चला तर मग जाऊया। जय मंगलमूर्ती दर्शन वाटे कामना मूर्ती जय देव रत्नाकाशित भरात गौरी कुमरा चंदनाची उठे कुंकुमेश्वरा हिरे जल मुकुट शोभत। मागारा गेली तर चालेल जरा वाटतं मला पण पाठवा हे जा मग इकडे जा वाटत दिली दिली या दिली अंगावर पडलेली बाजता येईल लाईव्ह आला काय जाऊ दे युट्यूबला हा लावता ना फुल लावता ना का सापा बोले ना वाटी 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 हाय फ्रेंड, बघा आपल्या मम्मीच्या किती छान दिसतात बघा। आमच्या गावातली सजणारी व्यक्ती त्यांचं आगमन झालं ते जोरदार टाळ्याने स्वागत करूया बघा। आणि जे स्वागत आपले स्वागत झालेल्यानंतर ते सत्कार आपले सरपंच प्रताप हातमोडे यांचे वैयक्तिक असे सत्कार तिला करण्यात येत आहे। आणि मंडळी, आपण सर्वजण या ठिकाणी मला असं वाटतंय छान होम मिनिस्टरच्या कार्यक्रमासाठी जमलोय। अर्थातच तुमचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे हे विसरून चालणार नाहीये, पण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती असं सांगते की आपण आपल्या कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात आपल्या गणपती बाप्पाच्या नावाने करत असतो। आणि मला असं वाटतं सौलांचा अधिपती असलेल्या श्री गणरायाच्या नामस्मरणाने आपण आपल्या कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करत असतो। आणि मला असं वाटतं हा सुंदर असा होम मिनिस्टरचा कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आलेला आहे। तर आयोजन त्याचं करण्याचा एक बहाणा आहे, पण मला तुम्हा सर्वांमधली एनर्जी लेवल चेक करायची आहे। एनर्जी लेवल चेक करायला मला नक्कीच आवडणार आहे। तर तुम्हा सर्वांना काय करायचंय, तुम्हा सर्वांना माझी 3, 2, 1 गणपती बाप्पा मंगलमूर्ती असाच जोश असाच आवाज कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत पाहिजे। आणि फर्स्ट सेकंड ट्रॅक प्ले करायचे। काय करायचं ते मी तुम्हाला सांगते। सेकंड ट्रॅक प्ले करायचं। तर मंडळी, आज आपल्या गावातली दुसरी माळ आहे, दुसरी पाळी आहे। तर पहिली डिस्कनेक्टेड ओके, तर पहिली पाळी आहे आणि त्या उल्लेख करते त्याच्यामधल्या दोन जणांनी इथे समोर स्टेजवर यायचंय कमिटी मेंबर म्हणून। हिअर
विक्रमजी चंद्रकांत हातमोडे, सचिनजी राम हातमोडे, प्रमोदजी लक्ष्मणगिरी, हनुमंतजी केरू हातमोडे, रवी विष्णू पारंगे, काशीनाथजी अंबाजी हातमोडे, सुजितजी नामदेव भोपी. मेंबर्सची नावं कमिटी मेंबर्स म्हणून आपण या ठिकाणी नावांचा उल्लेख करणार आहोत. त्या पोझिशनसाठी मी समोर विनंती करेन. लगेच आता इथे समोर येण्याची या ठिकाणी समोर आलेले आहेत. तर एकदा या दोघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्यांचा आवाज ऐकू आला पाहिजे. जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी, जिच्या उदरातून जन्म घेते ही दुनिया सारी, आणि अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी, अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी. ती आहे शेती आणि सृजनाची निर्माती, ती आहे शेती आणि सृजनाची निर्माती. तिच्याचमुळे तिवतात दिव्यामधील वाती, तिच्याचमुळे तिवतात दिव्यामधील वाती. चहूकडे प्रकाश देऊन जगास ती उद्धारी, चहूकडे प्रकाश देऊन जगास ती उद्धारी. आणि अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी, अशा विश्वशक्तीचे नाव आहे नारी. आणि आपण अशाच नारींचा म्हणजेच खेळ पैठणीचा सन्मान माता भगिनींचा या सुंदर अशा कार्यक्रमासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत. आणि आता कार्यक्रम सुरू करताना बऱ्याच महिलांच्या मनामध्ये प्रश्न असतील की बाबा ही तर हिच्या घरच्यांनाच प्राधान्य देणार, यांनाच निवडून देणार, यांनाच विजेते करणार. असं नाहीये. माझ्या घरचे जरी असले तरी गेम मधून आउट होणार ते डिरेक्टली आउट होणार. गप्पा गोष्टी धमाल भरपूर आपण खेळ खेळणार आहोत, गप्पा मारणार आहोत. जे आउट होणार आपले आयोजक बसलेले आहेत, त्याचप्रमाणे आपले प्रेक्षक वर्ग सुद्धा बसलेले आहेत. प्रेक्षकांचा जो निर्णय असेल, आयोजकांचा जो निर्णय असेल, तो अंतिम निर्णय असेल या कार्यक्रमाचा. याची सगळ्या माता भगिनी कशी आहेत त्या आपल्या सरपंच दादांनी सगळ्यांसाठी आयोजित केलेले आहेत. तर मला असं वाटतंय एकदा आपल्या सरपंचांसाठी, प्रताप दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्यांचा आवाज ऐकू आला पाहिजे. कमॉन. तर आता सेकंड ट्रॅक प्ले करायचा आहे. सेकंड ट्रॅक काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. Come on. आणि हा जो सुंदर आपण कार्यक्रम सगळं नाहीये, हा कार्यक्रम आपला कार्यक्रम आहे म्हणून या सगळ्यांनी या कार्यक्रमाकडे बघायचं आहे. आणि इथे समोर जे गेम घेणार आहोत, जे खेळ घेणार आहोत, मला पार्टिसिपेट करायचं आहे. त्याचबरोबर जे विजेते असणार आहेत, जे गेम मध्ये असं म्हणू शकतो की जे आउट होणार आहेत, हे सर्व तुम्ही डिक्लेअर करणार आहात. हे माझ्यावर जबाबदारी नसणार आहे. ही जबाबदारी फक्त आणि फक्त प्रेक्षक वर्गांवर असणार आहे. तर मला असं वाटतं की सगळ्या प्रेक्षकांचा सहभाग असणं जास्त गरजेचं आहे. सगळ्यांनी, आपल्या सगळ्या गावकऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केलेले आहे. आपल्या गावचे सरपंच प्रतापदादा हातमोडे, आपल्या गावचे ऐकू आलं पाहिजे. समोरच्या महिला बघल्या का आता समोर कसं सुना तर भरपूर आलेल्या असतील. सुनांचा सहभाग 100% इथे समोर द्यायचे. हा, तुमच्यासोबत पहिला खेळ नाही खेळणारे, पण सॉंग स्टॉप करायचं. कार्यक्रमामध्ये इथे जमा झालेल्या सर्व सासूंना विनंती असेल समोर यायचं, इथे उभं राहायचे. लवकर समोर सगळ्या सासू समोर पाहिजे. तर कार्यक्रमाच्या आनंदापासून वंचित राहणार आहात. विनंती असेल सगळ्या महिला मंडळातून सासवा ज्या असतील सासवांना विनंती असेल. हा, लवकर लवकर.
अगदी सख्या मला सगळ्या प्रकारचा आपला कार्यक्रम आहे आणि का लाजायचं नाही हे सुद्धा सांगतेय. 365 दिवस एक स्त्री ही फक्त कामच करत असते, नवऱ्याच्याही हरकत नाहीये. मग अशीच म्हणाले हा कार्यक्रम माझा नाहीये, हा कार्यक्रम तुमचा नाहीये किंवा हा कार्यक्रम आपला आहे आणि आपला कार्यक्रम समजून सगळ्यांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यायचा आहे. थर्ड सॉन्ग प्ले करायचंय, थर्ड ट्रॅक प्ले करायचंय. काय करायचं ते मी तुम्हाला सांगते. मी करते आता तशा स्टेप करायच्यात फक्त. ओके. निशाणा तुला बसायचं नाही, बिलकुल बसायचं नाही. मी इथेच सांगते. कम ऑन. अरे बापरे, असं लाजायला लागलं ना. कम ऑन. झिरमिर झिरमिर पाऊस धारा, भिरभिर करी मदनाचा वारा, कीना सजना कीना निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. झिरमिर झिरमिर पाऊस धारा, भिरभिर करी मदनाचा कीना निशाणा तुला दिसला ना, निशाणा तुला दिसला ना. इथे सर्व माता भगिनी जमलेल्या आहेत आणि मला असं वाटतं सगळे सुंदर एन्जॉय करण्यासाठी जमलेले आहेत, खेळ खेळण्यासाठी जमलेले आहेत. सर्व माता भगिनींना विनंती असेल, ज्यांना ज्यांना खेळ खेळायचे सगळ्यांनाच खेळायचे, विनंती असेल सगळ्यांनी इथे समोर यायचे. लवकर लवकर, हा लवकर समोर यायचे, कारण ऑलरेडी आपल्याला खूप टाइम झालेला आहे. विनंती असेल ज्यांना ज्यांना कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचे सगळ्यांनाच व्हायचे सहभागी. विनंती असेल समोर यायचे लवकर. हा समोर समोर इथे समोर उभं राहायचे. गेम खेळायचे ना, खेळसाठी भरपूर महिला लागणार आहेत आणि मला असं वाटतंय जर मी 25-30 खेळाचं नियोजन केलं असेल तर इथे 25-30 महिला आला तर त्याला काही अर्थ नाही राहत ना. तुम्ही जर समोर येणार नसाल तर मला तुमच्याकडे यावं लागेल. बाबा हा समोर समोर यायचंय. नाही नाही समोर यायचंय, समोर. वाटा घ्यायला बरोबर. जर तुम्ही आला नाही तिथे मला महिलांची संख्या कमी असते ना, जे dance त्यांची वाटी घेऊन ठेव म्हणून ते जायच नाही. वहिनी उठा. तर त्या कार्यक्रमाला अजून रंग येणार आहे, अजून मजा येणार आहे आणि आपण बघू शकतो आपल्या हे सगळे व्हिडिओज आहेत ना युट्यूबला अपलोड होणार आहे. सो सगळ्यांनी छान एन्जॉय करा आणि आपण जे काही मजा करतोय हे ऑलरेडी आपल्याकडे एक आठवण म्हणून. बाई काय हा प्रकार सांगते, तुम्हालाच बोलायला सांगते डायलॉग. हा इथे समोर या बरं, समोर यायचंय. पुन्हा एकदा सांगते, एवढ्या महिला आल्या तर 2-3 महिला अजून ऍड व्हायला काही हरकत नाहीये. लवकर लवकर. लोकांना वाटतं या समोर ज्या महिला बसल्यात ना, तुमच्या मैत्रिणी म्हणा किंवा ननंद भाऊजाई किंवा जाऊबाई कोणी असतील त्या सुद्धा समोर यायला पाहिजेत. असं वाटत असेल तर त्यांची नावं मला सांगायची, आपण त्यांना समोर बोलूया. हा नाही नाही असं नाही, प्रेमाने प्रेमाने माहित नाही. हा चला समोर समोर लवकर यायचं. ज्यांची ज्यांची नावं घेतली जातील समोर यायचंय, कारण आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि आपल्याला भरपूर मोठा कार्यक्रम पार पडायचा आहे. येस, तुम्हाला काय वाटतं अजून आहे तो ओळखीचे? मीनाक्षीताई, मीनाक्षीताई तुमचा इथे समोर नावाचा उल्लेख केला तर मीनाक्षीताईंना इथे समोर यावंच लागेल. येस. करिश्माताई, करिश्माताई तुम्हाला सुद्धा समोर यायचंय. कोमलताई, नीलमताई, पूजाताई समोर यायचंय, लवकर समोर यायचंय. मीनाताई, सगळ्या आता ज्या ज्या ताईंची नावं घेतली सगळ्यांना विनंती असेल लवकर समोर यायचंय. संध्या समोर यायचंय, लवकर यायचंय. बनवायचंय आपल्याला लवकर. हा आता सगळ्यात पहिला आपला गेम काय असणार आहे तो मी तुम्हाला सांगतेय. हा जो बॉल दिसतोय ते तुम्हाला काय करायचंय, सिंपल गेम आहे. हा बॉल तुम्हाला पास करायचा आहे. जे गाणं लागलं जाईल बॉल तुम्हाला पास करायचा आहे. जेव्हा बॉल गाणं बंद होईल आणि वीकडे तोंड करायचंय. बॉल तुमच्या हातात आला आणि सॉन्ग बंद झाला तर तुम्ही आउट व्हा ना. कम ऑन. बाकीच्या महिला टाळ्यांचा आवाज. कम ऑन.
कार्यक्रमाचा. नाही, ऐकून घ्या. पहिला राऊंड आहे कार्यक्रमाचा. आपण ताईंना बाद करायचं की एक डाव भूताचा, म्हणून आपण त्यांना गेम मध्ये ठेवायचं. म्हणजे ताई समोर या बरं. हा, तुमच्याकडे बॉल आहे. बॉलासकट तुम्ही समोर या. इथे समोर आता थोडस आपण गप्पा मारूया. सगळ्यात पहिल्यांदा ना तुम्हाला तुमचं पूर्ण नाव सांगायचं. शैला राजेश हातमुळे. ओके, तर शैलाताई, सुंदर गोड आवाजामध्ये तुम्ही तुमचं नाव सांगितलंय आणि मला असं वाटतं या गोड आवाजामध्ये एक उखाणा झाला तर काही हरकत नाहीये, बरोबर की नाही? मला तुमच्याकडून कळलं पाहिजे, ताईंनी उखाणा घेतला पाहिजे की नाही? हा, आपल्या या महिला वर्ग तर एकदम सज्ज झालेले आहेत गेम साठी. आता त्यांनी परमिशन दिली तर तुम्हाला सुद्धा एक सुंदर उखाणा घेतला पाहिजे. राजेश, उखाणा तुमच्या नवऱ्याचं नाव मला माहित झालं. तुमच्या पूर्ण नावामध्ये एक सुंदर उखाणा. नाही, उखाणा नाही, कुठलं पण नाव. आता मला माहित झालं शंकराची पिंड, ती परत मला सगळं माहित झालं. आता तुम्ही कुठलं तरी घ्या बरं. लाल मणी जोडले, काले मणी जोडले, राजेशरावांचं नाव घेते. क्या बात आहे का? यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे, टाळ्यांचा आवाज ऐकू आला पाहिजे. हा, आणि आता आपण वळतोय पुन्हा एकदा. कळलं पाहिजे कोण आउट झालं. मी स्वतः सांगणार नाही किंवा या महिलांकडून ऐकणार नाही, मला तुमच्याकडून कळलं पाहिजे. मला असं वाटतं तुम्हाला समोर येण्याची जास्त आवश्यकता आहे. हा, इथे समोर यायचंय. नाही, चिटिंग वगैरे काही नाही. मी यांचं कोणाचं ऐकणार नाहीये. प्रत्येक जण आउट होणार, त्याच्यानंतर वेगळी ऍक्टिव्हिटी असणार जी मी प्लॅन केलेली आहे. तर आता तुम्हाला एक गोष्ट करायची. तुम्हाला काय करायचंय, तुमच्या आयुष्यामधला एखादा सुंदर प्रसंग, नाही, अभिमानास्पद प्रसंग जो तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये कधीच विसरणार नाही. कारण आपल्या कार्यक्रमाची टॅगलाईनच आहे होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा सन्मान माता भगिनींचा. जर माता भगिनींचा त्यांच्या आयुष्यामध्ये सन्मान होत असेल तर तो आपल्यापर्यंत पोहोचणं जास्त गरजेचं आहे. हा, अरे त्या हुशार सांगतील. बरं, मला अभिमान झाला. माझ्या मुलाला मुलगी झाली तेव्हा मला खूप अभिमान झाला. म्हणजे असं वाटलं की माझी लक्ष्मीच माझ्याकडे आली. क्या बात आहे. आणि मला असं वाटतं सगळ्यांनी जर हे विचार धरले, मुलगी म्हणजे लक्ष्मी, ही सगळ्यांनी जर विचार धरले तर मला असं वाटतं या भारत देशामध्ये भरपूर संख्या जास्त मुलींची असणार आहे. पुन्हा एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, टाळ्यांचा आवाज ऐकू आला पाहिजे. थँक्यू सो मच. तुम्ही समोर बसू शकता. हा, ट्राय करून दाखव. हा, अशी काढायची आणि दुसऱ्यांच्या हातामध्ये द्यायची. एक मिनिट. कमॉन.
वाले माझ्या घरचे जरी असले तरी आउट म्हणजे आउट. ओके, तर येस, गुलाबी साडी सॉन्ग प्ले करायचं. मला तिच्यासोबत ऍक्च्युली डान्स करायचा होता, पण ती एकटी डान्स करणार नाहीये, आपण सगळ्यांनी डान्स करायचा. सगळ्यांनी मला फॉलो करा. ओके, म्हणजे तुम्ही तुमच्या स्टेप केल्या तरी चालतील. बघू येते मला नाच केला शृंगार आज गातला असाच दिसते मी भारी जाऊन सरा मी खास नखरे वाली कुठे निघाली घालून साडी लाल गुलाबी पागल करते तुझे मोर निशित चाल गुलाबी साडी आणि लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा गुलाबी साडी आणि लाल आता आपण वळतोय आपल्या नेक्स्ट कडे. काय काय नंबर सांगायचे तर मला? 7 18 ओके, तर आता मी जो नंबर सांगणार आहे ना त्या महिलांचा ग्रुप तयार झाला पाहिजे, कारण याच्या पुढचे जे कार्यक्रम आहेत हे त्या ग्रुपने होणार आहेत. ओके, तर याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. आता जो मी नंबर बोलणार आहे तुम्हाला काय करायचंय, इथल्या आउट न झालेल्या महिला तुम्ही तुमच्या गटामध्ये घेऊ शकता. आउट न झालेल्या, ओके, ज्या आउट झाल्या त्यांना परमिशन नाही, कारण त्या ऑलरेडी आउट झालेल्या आहेत. ज्या आउट न झालेल्या आहेत पण त्या बसलेल्या आहेत, तुम्ही त्यांना तुमच्या गटामध्ये घेऊ शकता, कारण एक एक गटांचे आता गेम्स होणार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा माझा लकी नंबर आहे ज्याच्यावर तुम्हाला ग्रुप करायचा आहे, सॉन्ग रेडी ठेवायचं आहे. आणि माझा लकी नंबर आहे ज्याच्यावर तुम्हाला ग्रुप करायचा आहे, आणि तो नंबर आहे 6 महिलांचा ग्रुप करायचा आहे. लवकर 6 महिलांचा ग्रुप करायचा आहे, लवकर सॉन्ग प्लीज. 6 महिलांचा ग्रुप करायचा आहे, लवकर 6 महिला पाहिजेत मला. कमॉन, तिकडून घ्या लवकर. 6 पाहिजे, 6 या गटात. आहेत 6 आणि 6 ग्रुप. तुम्ही एकदम एकमेकांचे कॉम्पिटिटर आहात, त्याच्यामुळे तुम्हाला सुद्धा नीट बारकाईने बघायचंय. मी सांगते, गेम सोपीच सांगणार, कारण कोणालाही पैठणी मिळाली, कोणालाही बक्षीस मिळालं तरी आनंद मलाच होणार आहे. तर तुम्हाला काय करायचंय, आता नीट ऐकून घ्या. हा बॉल आहे तो तुम्हाला पास करायचा आहे. ओके, म्हणजे तुमच्या ग्रुपचा बॉल कुठे आहे तर ठेवायचं नाहीये, तो तुमच्या हातामध्ये पाहिजे. हा बॉल काय करायचा, तुम्हाला पास करायचा आहे. ओके, शेवटच्या महिला असतील ना, ते विचारतीये मी काही माझ्या मनाचं सांगणार नाही, आयोजक त्यांच्या मनाचं सांगणार नाही. त्यांना थोडस पुढे, हा तुमचा ग्रुप थोडस पुढे बघा. बस, ओके, बस. तुम्हाला वाटतंय बरोबर आहे दोन्ही रो? ओके, गेम स्टार्ट करायचा. ओके, चलो आता अँड युअर टाइम स्टार्ट आणि तुमची वेळ सुरू होते. कमॉन सॉन्ग प्ले करायचंय. हा, समोर धावत तुम्ही समोर. कमॉन ताई, मागे. हा, कमॉन.
आहोत. ओके, असं वाटतंय पैठणी म्हणजे पहिलं पारितोषिक, दुसरं पारितोषिक आणि तिसरं पारितोषिक कोणाला मिळणार याच्या अगदी आपण जवळ आलेलो आहेत. म्हणजे अजून 4 ते 5 गेम होतील, त्याच्यानंतर आपण डिक्लेअर करणार आहोत. तुम्ही अशा पद्धतीने उभा राहिला पण तुमचा असा हा गेम नसणार आहे. तुम्हाला काय करायचंय, त्या टेबलवर मी 6 बॉल ठेवणार आहे. नीट ऐकून घ्या, बाउलमध्ये 6 बॉल ठेवणार आहे. तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला उलटा गोल बनवायचा आहे. एकमेकींकडे असं बाहेरून तुम्हाला एकमेकींच्या हातात हात घालायचा आहे. तिकडचे जे बॉल उचलायचे, गोल करूनच तुम्हाला तिथे जे बाउल ठेवलेला आहे त्या बाउलमध्ये तुम्हाला तुमचे बॉल टाकायचे. प्रत्येकीच्या हातात 1 बॉल असणार आहे. गेम समजला नसणार मी करून दाखवते. आता आपण काय करणार आहोत, पहिल्या उभं राहायचं तर दुसऱ्या इथे तुम्हाला गोटी पास करत तिथे टाकायची. तुम्हाला एकट्यानं धावत पळत जायचं नाहीये. ऑलरेडी डिस्कस करतो, चर्चा करू शकतो. पहिले ट्राय करून बघूया. ट्राय केली तरी ट्राय बरोबर होणार आहे. दिली आहे दोन्ही ग्रुपकडे गोटी. आपण एक पहिला ट्रायल राऊंड घेऊयात. पहिला ट्रायल राऊंड घेऊयात. हळूहळू चालायचंय. बॉल सटकला तर पहिल्यापासून हळूहळू हळूहळू पहिल्यापासून काय पहिल्यापासून काय पहिल्यापासून पहिल्यापासून हा समोर 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 सुटला बॉल तर पहिल्यापासून हा पहिल्यापासून. हो हो हो. सॉन्ग प्ले करायचं. सॉन्ग प्ले करायचं. तुम्हाला यायचंय, रिटर्न यायचंय लवकर. हा हा हा. 1 आल्या दोऱ्यावर आल्या. ओके, 1 2 3 4. हा सुटला बॉल, सुटला बॉल, सुटला 4. अर्थातच 4 हा जो ग्रुप आहे सगळ्यात पहिल्यांदा आलेला आहे आणि मला असं वाटतं इथेच आपला हा गेम संपलेला आहे. या ग्रुपसाठी आता संपली. कमॉन 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 कमॉन. पैठणीसाठी काय काय करू शकते महिला आता आपल्याला कळणार आहे. कमॉन. बाजूला बाजूला. स्टॉप. सगळ्यांनी काउंट करायचं. एक 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 एक. अरे लास्ट आहे. यांचा किती आहेत पहिल्यांचा? 9 8. तुम्ही तुमचे नंबर लक्षात ठेवा. 9 8. अरे बापरे, मास्टर आहे द्या. किती? 17. अरे बापरे, पैठणी तुम्हाला 10 17 10. प्रत्येकीचे नंबर लक्षात ठेवा. तुमचे किती आहे? हा लवकर लवकर लवकर. हा लवकर. बाकीच्या महिला कुठे? अजून एक ग्रुप होता ना इथे, दुसरा ग्रुप. मागच्या बाकीच्या 9 महिला इथे समोर यायचे लवकर. 12. ओके, 17 12 10. नाही नाही थांबा जरा, पहिले सगळ्यांचं बघू द्या. अहो नाही नाही थांबा. 7. एकावर एक लावले असते तर तुमचाच लॉस होईल. बाकीच्या महिलांनी तयार राहील. तयार मागे इथे 4 5 आहेत. आपल्याला 4 पाहिजे. 4. तुमच्याकडे 3च आहेत. हा चालेल या. काय नाही खेळ. मोजू द्या मोजू द्या मोजू द्या. हात काढा, हात काढा. हा हात काढा, मोजू द्या.
घेतलं घेतलं माझी बायको. 12 ओके लावलेले आहेत. तुम्ही फायनलला गेलेले आहात. 17 नंतर 12 17 नंतर 12 कोणी कोणी लावल्यात नाही नाही सगळ्यांच्या बरोबरीत तुम्ही गेलेले आहात. तुम्ही थोडस मागे थांबा. हा काढा 12 तुमच्या 12 आहे. बाकी ते मागे थांबा. तुम्ही पण मागे थांबा. 3 जणी झालेले आहेत. अजून 10 कोणाचे आहेत तुमच्या? 11 हा मागे 4 झालेले आहेत. अजून 10 कोणाचे आहेत तुमच्या मागे? 5 अजून एक पाहिजे फक्त. आता एक त्याच्यानंतर 9 तिघींचे आहेत. 9 कोणाचे आहेत? 9 कमॉन ची मार्जिन नसणार आहे. तुमच्या याच्यातल्या पहिल्या 6 असणार आहेत. त्यांना आपण पुढच्या गेम साठी पाठवणार आहोत. 11 ओके. तुम्ही तुमचे नंबर लक्षात ठेवा. हा काढा. तुम्ही तुमचे नंबर लक्षात ठेवा. ओके 11 12 13 14 15 16 अरे बापरे तुमच्या 16 येतं लक्षात ठेवा. किती यांच्या? 11 ओके. हा नाही अहो मोजायचं व्हिडिओ येतील म्हणून आता नाही. यांचा दुसरा काढायला तर पाहिजे त्या. 12 13 7 ओके 12 13 7 तुमच्या सगळ्यांनी नंबर लक्षात ठेवा. नाही त्यांच्या मोजल्यात. आता सगळ्यात जास्त कोणाचं? पहिल्या जिंकला तुम्ही. पैठणी तुम्हालाच मिळणार. बस एकदा या चौघींसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या. कमॉन. आणि तू सुंदर डायलॉग ऐकूया. तुम्हाला असं बोलायचंय बाई काय हा प्रकार. आणि ऐकून घ्या. तुम्हाला असं बोलायचंय झापूक झुपूक बाई काय. ओके हा चलो हा काय हा प्रकार होतीये. आणि तुमची वेळ सुरू. तुम्हाला 3 बलून फोडायचे. एक सेकंड सॉंग स्टॉप करायचं. 3 बलून फोडायचे तुम्हाला. नाही 1 मिनिट तुम्हीच सांगालो. 3 2 1 तळ्यात मळ्यात नाही पूर्ण यायचंय तळ्यात. बाई काय हा प्रकार. झापूक झुपूक नंतर आपण आउट करणार ना. मग बस की ग लवकर मारूया स्टार्टर जाऊ माझ्या बुलेट वर.
जाऊ माझ्या बुलेटवर सॉन्ग वाल्यांनी छान सॉन्ग लावायचे कारण आता शेवटचे नाही गुरुम नाही सॉन्ग प्लीज कमॉन एक नीट जायचं नीट 99.9% कीटाणू लायझॉल शक्ती सगळ्यात दमदार स्वच्छता काढायचं एकच बॉल बाहेर काढायचा एकच नाही तिकडूनच आणायचंय बॉल बिलकुल हरवायचं नाहीये ना बॉल बिलकुल हरवायचं नाहीये एकच बॉल तुम्हाला बाहेर काढायचा आहे स्टॉप सगळं आलेले गेले शेवटपर्यंत थांबायला पाहिजे तरच आपण त्यांना मोजणार आहोत या आणि या दोन्ही फायनल राऊंड मध्ये जात आहेत पण ताई तुम्ही पैठणीच्या अगदी जवळ आला होता त्याच्यामुळे तुम्हाला थोडीशी पैठणी कसे वंचित राहावं लागतंय पण या ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या पाहिजे टाळ्यांचा आवाज ऐकायला ते सगळे कळलं तिकडे पाहिजे पुन्हा एकदा थोडेसे आपण गप्पा मारायच्या आहेत कारण मला नाही गप्पा नाही तुम्ही चिडल्या वाटतंय चिडल्यानं पैठणी नाही मिळाली तर ओके पण कार्यक्रमामध्ये खेळामध्ये हारजीत असते आणि जो हारतो त्याच्यामुळे विजेता पुढे येतो असं म्हणणं अगदीच वावगं ठरणार नाहीये तर तुम्ही हरणं म्हणण्यापेक्षा तुम्ही कोणाला तरी काय म्हणतात संधी दिली आहे विजेता होण्याची तर सगळ्यात पहिल्यांदा आता तुम्हाला एक सुंदर असा मी डायलॉग सांगते तो तुम्हाला बोलायचा झापूक झुपूक हा यांना झापूक झुपूक चालेल नाही त्या बोलतायत त्यांना झापूक झुपूक नाही त्यांना दुसरं काहीतरी ओके नाही हा बुक्कीत टेंगुळ नाही सगळं झालंय टेंगुळ पण पडला आणि बुक्की पण तुटली आपली गेम खेळून तर आता आपण पुढच्या याच्याकडे वळतोय तुम्हाला सैराट मूवी तर सगळ्यांनी पाहिला असेल इथे बरोबर आहे ना अर्चीचा सगळ्यांनी मूवी पाहिला असेल त्या मूवी मधला सगळ्यात फेमस डायलॉग तुम्हाला बोलायचा आहे ओके तुम्हाला असं बोलायचंय अरे तुला मराठीत सांगितलेलं समजत नाही इंग्लिश मध्ये सांगू ओके आणि पुढे बोलायचंय आय लव्ह यू हे जास्त होतंय अरे बापरे व्हिडिओ नाही काढायचे दादा याच्यासाठी व्हिडिओ नाही काढायचं हा चलो एकदम रागात बोलायचंय हा चालेल ओके तुम्हाला रागात बोलायचंय अरे तुला मराठीत सांगितलेलं समजत नाही इंग्लिश मध्ये सांगू अरे तुला मराठीत सांगितलेलं समजत नाही इंग्लिश मध्ये सांगू एक नंबर हा इंग्लिश मध्ये सांगू ओके तर यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे टाळ्यांचा आवाज पुढच्या तिथे हात चलो स्ट्रॉंग द्यायचा हा चलो टाळ्यांचा आवाज बाकीच्या महिला टाळ्यांचा आवाज अरे बापरे एवढं फेकू नका तुम्हालाच पडायला लागेल जास्त हळू
कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाया लागली. 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 ओके, तर आता काउंट करूयात कोणाचे किती आहेत ते. एक बॉल तर बाहेर. 4 5 6 7 8 9 यांचे पण 9. यांचे किती आहेत? 8 आहेत. ओके, मग तुम्ही या गेम मधून डिस्क्वालिफाय झालेला आहात. पण मला असं वाटतं या तिघींसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. येस, काही तुम्ही समोर या, बॉल कलेक्ट करायचे आणि पुढचा गेम रेडी असेल तर लगेच सेट करायचं. गप्पा मारायला काही हरकत नाहीये. ताई तुमचं नाव सांगा बरं. मग नाही थांबा, मगाचपासून एवढा सुंदर खेळतात आणि अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्ही आला होतात आणि शेवटच्या टप्प्यावर येऊन अगदी तुम्हाला काय म्हणतात थोडासा आपण असं म्हणू शकतो की तुम्ही विजेत्यांना संधी दिली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं मला नाव कळलं पाहिजे. ओके, तर तुमच्या लग्नाला किती वर्ष झालेत? 3 वर्ष झालेत. तर मला असं वाटतंय की यांना आता त्यांच्या लग्नाच्या आधारे प्रश्न विचारायला काही हरकत नाहीये. मला फक्त एवढं कळलं पाहिजे, तुम्ही ज्यावेळी सासरी आलात त्यावेळी तुमच्या सासूबाईंनी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कुठला पदार्थ शिकवला होता? सिंपल, एकदम सिंपल प्रश्न. 3 वर्षापूर्वीचा डेटा लोड करायचा म्हणजे 1 मिनिट तरी लागेल. आपण 1 मिनिट त्यांना देऊयात. कुठला पदार्थ तुमच्या मिस्टरांना आवडत असेल तो, किंवा सासूबाईंना आवडत असेल तो कुठलाही पदार्थ शिकवला असेल? शिरा शिकवला होता, साजूक तुपातला. हो, कोणाला आवडतो तो शिरा? अच्छा, बनवायला सांगितला होता. तर मला असं वाटतं या शिऱ्यासारख्या गोड ताईंसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे, टाळ्याचा आवाज. आणि आता आपण वळतो आपल्या शेवटच्या धागा कुठे लावायचा. यांनी बरोबर सांगितलं. तुम्हाला एक्स्ट्रा पाहिजे क्लिप पडू नये म्हणून. चलो, आणि तुमची वेळ सुरू होतीये, आणि तुमची वेळ सुरू होतीये आता. संपली. ज्यांची मिरची नाही त्यांनी बाहेर यायचं. सगळ्यात पहिल्यांदा आम्हीच आहे ना, आम्हाला कुठे ठेवायची यांना पण. हा, बरोबर आहे. अरे बापरे, नाही नाही नाही. हाय फ्रेंड, आयशा उचलेल ना मला. इकडे बघ. कुठल्या एका दिवसाची मेहनत नाहीये. गेले 3 ते 4 वर्ष झाले या कार्यक्रमात, म्हणजे प्रत्येक
प्रत्येक वेगवेगळे कार्यक्रम असो त्यासाठी आपण काम करतोय. तर सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी सर्व आयोजकांचं, गिरवलेकरांचं मनापासून आभार मानते. मला माझी कला सादर करण्यासाठी या ठिकाणी त्यांनी स्टेज उपलब्ध करून दिलाय. तर सर्व आयोजकांसाठी आणि सर्व महिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हा, तर आता आपण थांबा जरा, 2 मिनिटं थांबा. सर तुला परीक्षा परत लावू का जिम? अरे वा, एकदम ताकदीत करते. तुला पटवण्यासाठी परत लावू का जिम? मी तुझा मोबाईल, तू माझी सिम. मी तुझा मोबाईल, तू माझी सिम. अरे बापरे, नाही काही हात त्या बरं आहोत, पडू नका. अहो तुमचा ताईओ, माझ्या हातामध्ये हात पाहिजे त्यांचा. तर ताईंच्या मनात काय चाललं माहितीये का? हा मोबाईल नक्की एका सिमचा आहे ना, बरोबर का? कशावरून आहे? एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तुम्हाला तिथे धावत यायचं आणि मग आमच्या बहिणींना उचलायचंय. चला, दुसरी पैठणी देण्यासाठी कोण येते समोर? हात आहे तो धावत आला का परत लाव, चालू कर. आणि गोल फिरवायचा, याच्यातून गोल राऊंड. ते थोडंसं असं बसा, गोल गोल गोल. नाही त्यांचे जाऊबाई होत्या म्हणून त्यांना मी जास्त कठीण टास्क दिला नाही. पण तुम्ही ते इथे स्वतः आहात ना, त्याच्यामुळे थोडंसं कष्ट घ्यावे लागते. बाळा थोडंसं मागे थांब बरं. ताप आहे गरज गरम. 2 वेळा गोल चक्र मारायचे पैठणी घेऊन झाल्यानंतर. नाही पैठणी घेतली आता, पैठणी. सौभाग्यवती विजेता झालेल्या आहेत. तुम्हाला कसं वाटतंय? कार्यक्रमाची सुरुवात तर चांगली केली होती. कार्यक्रम एकदम चांगला केला होता. तसेच बघितलं मी जे कार्यक्रम बघतो, मी स्टेटस वगैरे वरती बघतो, बऱ्याच लांब वरती कार्यक्रम करते, पुण्याला वगैरे जाऊन ती कार्यक्रम करत असते. चांगल्या प्रकारचे कार्यक्रम केले आणि आज सुद्धा तिने अतिशय चांगले खेळ केले आणि त्याच्यामुळे सर्व महिलांनी प्रतिसाद सुद्धा चांगला दिला तिला. आणि त्यानंतर माझ्या बायकोचं वर्णन करायचं झालं तर ती एकदम चांगला गेम खेळली, अतिशय चांगला गेम खेळली. म्हणजे मला एवढं वाटलं नव्हतं ती एवढी रनिंग करू शकते, पण तिने तेवढी रनिंग सुद्धा केली आहे आणि चांगला गेम खेळली. शेवटच्या टप्प्यामध्ये मी पाहिलं असेल तर मिरचीचा जो गेम होता तिथे सर्वांनी मिरची चेंज केली, परंतु तिने प्रामाणिकपणे जी मिरची आली ती प्रामाणिकपणे मिरची घेतली आणि त्याच मिरचीने मात्र तो गेम जिंकला. ती जागेवरती बांधून दिली तुम्ही, परंतु मिरची मात्र चेंज केली नव्हती, तीच मिरची घेतली. आम्ही तिथून वरून बघत होतो आणि प्रामाणिकपणे गेम जिंकला आणि ती पैठणीची विनर झाली. तर मला सुद्धा खूप आनंद आहे आणि सानिका तुझं सुद्धा मनापासून आभार. हा चांगला खेळ तुम्ही इथे सादर केला आणि सर्वांचं मनोरंजन केलं त्यासाठी धन्यवाद. आणि आपल्या कार्यक्रमाच्या गिरवले गावाच्या होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सन्मान माता भगिनीचा या सुंदर अशा कार्यक्रमाची टॅगलाईन म्हणजे होम मिनिस्टर 2024 आहेत सोनम ताई. एकदा यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हा, आता तुम्हाला धावत यायचं. हा, चलो. पहिल्या तू म्हणालीस तर सोन्याचा हार आणू. तू म्हणालीस तर सोन्याचा हार आणू. तू म्हणालीस तर रत्नागिरीहून आंबे आणू. तू म्हणालीस तर रत्नागिरीवरून आंबे आणू. तू फक्त एकदा हो म्हण ग जानू. तू फक्त एकदा हो म्हण ग जानू. आता नीट आहे का? तू म्हणालीस तर सोन्याचा हार आणू. तू म्हणालीस तर रत्नागिरीहून आंबे आणू. तू फक्त एकदा हो म्हण ग जानू. तू फक्त एकदा हो म्हण ग जानू. तुझ्यासारखी अजून 2-4 आणू. तुझ्यासारखी फक्त एकच आणू. क्या बात आहे. या दोघांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे.
क्या बाते यांच्या मातोश्री सुद्धा आलेल्या आहेत. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्यांची सुपुत्री या ठिकाणी होम मिनिस्टर 2024 झाल्यामुळे. तर ह्यांनी सोनू बोट कर मी